केस पिकले आणि शरीर थकलेलं. कराडचं नवीन रूप आज सर्वांसमोर आलं. संतोष देशमुख हत्या प्रकरणात मुख्य आरोपी वाल्मिक कराड याची जिल्हा कारागृहात पुन्हा रवानगी करण्यात आली आहे. कराडला अस्वस्थ वाटू लागल्यामुळे त्याला पुन्हा एकदा अस्वस्थ वाटू लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्याचे सर्व वैद्यकीय अहवाल नॉर्मल आल्यानंतर आता त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज करण्यात आलेला आहे. मंडळी, मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मुख्य आरोपी वाल्मिक कराड याच्यासोबत मोठी बातमी आलेली आहे. वाल्मिक कराडची सकाळी प्रकृती बिघडल्याची माहिती समोर आली होती. वाल्मिक कराडला पोलिसांनी जिल्हा रुग्णालयात दाखल केला होता. त्याच्यावर उपचार करण्यात आले आहेत. तसेच सर्व वैद्यकीय चाचण्या करण्यात आल्या. या वैद्यकीय तपासणीचे अहवाल हे जवळपास नॉर्मल आले आहेत. त्यामुळे त्याला आता जिल्हा रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला. त्याला पुन्हा जिल्हा कारागृहात नेण्यात आलेला आहे. मिळालेल्या माहितीनुसार वाल्मिक कराडला अस्वस्थ वाटत होतं असं सांगितलेलं आहे. त्यामुळे पोलिसांनी त्याला जिल्हा रुग्णालयात आणलेलं होतं आणि हे आणलेलं असताना त्याची कित्येक महिन्यानंतरची दृश्य ही सर्वांच्या समोर आलेली आहे. केस पिकलेले आहेत, शरीर थकलेलं आहे आणि अशा अवस्थेत कराड हा सर्वांच्या समोर आलेला आहे. अंगावर गुलाबी शर्ट आणि पिकलेले केस, चेहऱ्यावरती मास्क आणि वाढलेली दाढी असा पेहराव यावेळेस वाल्मिक कराडचा बघायला मिळालेला. हे व्हिडिओ वाल्मिक कराडचे आजचे व्हिडिओ आहेत. त्यामुळे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण त्याची आताची परिस्थिती ही बघू शकत आहोत.